नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत माझ्या महाराष्ट्रातल्या एका फेवरेट डेस्टिनेशनला, जिथे वर्षातून एकदा तरी जाण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असतो. हे आहे चौधरी हिल्स रिसॉर्ट, जे की साताऱ्यातील तापोला येथे वसलेले आहे. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि त्याचीच सैर आज आपण करूया. तर चला मित्रांनो, सर्व सोयींनी युक्त असं हे चौधरी हिल्स रिसॉर्ट निसर्गाच्या अतिशय कुशीत वसलेले आहे. चविष्ट आणि सुंदर असं जेवण तुम्हाला इथे भेटणार आहे आणि हे साताऱ्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर आणि महाबळेश्वरपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तुम्हाला जायला यायलाही सोयीस्कर असं एक ठिकाण आहे. तर चला मित्रांनो, लवकरात लवकर जाऊया चौधरी हिल्स रिसॉर्टला. मित्रांनो, गुड मॉर्निंग. अतिशय सुंदर अशा निसर्गाने नटलेल्या तापोला या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हे तुम्ही जे बघतायत आजूबाजूला, हे तापोलाच आहे. म्हणजे कोयना डॅमचं जो बॅकवॉटर आहे त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे, तर महाबळेश्वरच्या खाली. आणि इथे आपण चौधरी हिल्स रिसॉर्ट म्हणून जे आहे एक रिसॉर्ट, तिथे आपण थांबलेलो आहोत. आणि अतिशय सुंदर असं आजूबाजूला डोंगर आहेत, बॅकवॉटर आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिथेच ते चौधरी हिल्स रिसॉर्ट जे आहे ते आहे. तर आज आपण चौधरी हिल्स रिसॉर्ट्सला कशी व्यवस्था आहे, काय आहे, या पहिले पण मी इथे 2 ते 3 वेळा येऊन गेलो आहे, म्हणूनच माझं हे फेवरेट डेस्टिनेशन आहे. तर चला तर बघूया की चौधरी हिल्स रिसॉर्ट जे आहे तिथे जाऊयात आपण आज. आणि हा सकाळचा 7 वाजेचा वेळ आहे. मी नेहमी इथे आलो की चौधरी हिल्स रिसॉर्टला आल्यावर बाहेर येतोच. तर आपण पाहूयात चौधरी हिल्स रिसॉर्ट. हे बघा, साताऱ्यापासून जवळजवळ एक 60 ते 70 किलोमीटर येतं. समोर जे दिसतंय चौधरी हिल्स रिसॉर्ट वाकी. हा रस्ता जो आहे हा वाकीकडे जातो आणि हा रस्ता साताऱ्यावरून कासपठारा साईडने येतो आणि मध्येच तुमचं हे चौधरी हिल्स रिसॉर्ट. आल्यावरच मुलांना खेळण्यासाठी बघा इथे झोका वगैरे आहे. या रूम्स आहेत, इथे पार्किंग आहे आणि यांचा DJ सेट पण आहे. छान सुटसुटीत प्लान असं रिसॉर्ट आहे. एका साईडला रूम आहेत. आपण जात आहोत रूम्सकडे, ऑफिसकडे. वरती पण रूम आहेत. इकडे इंडोर जेवणाची व्यवस्था आहे. बाहेर जेवायचं बसायचं असेल, काही कार्यक्रम होत असेल तर इथे होतात. या साईडला रूम्स आहेत खाली वर. आणि अजून एक आकर्षण म्हणजे इन्फिनिटी पूल. आता हा आहे इन्फिनिटी पूल. बघू शकतात इन्फिनिटी पूल आहे. पूलच्या त्या साईडला बॅकवॉटर आहे. पूलच्या खालीच इथे शेड आहे. इथे म्हणजे पार्टीज वगैरे तुम्ही अरेंज करू शकतात, वरही करू शकतात. पण इथेही एक जागा त्यांनी बनवलेली आहे, इथे लोक बसतात. आणि हे पहा, हे बघा, अप्रतिम डोळ्याला भुरळ घालणारं असं हे सौंदर्य बॅकवॉटरचं. हे पहा, हे पहा, हे असं हे कोयना डॅमचं बॅकवॉटर. आणि हा इकडे हा चौधरी हिल्स रिसॉर्ट. हे याची खासियत लोकेशन आणि प्लस फूडसुद्धा.
वरती तर रूम आहेतच मित्रांनो, त्याबरोबर खाली सुद्धा इथे रूम्स आहेत. तर डॉर्मेटरी रूम वगैरे आहेत, AC रूम पण अवेलेबल आहे. हे पहा, हे पहा, असे स्टेअर्सने तुम्हाला खाली जावं लागतं. आणि त्याचबरोबर इथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे. हा पूर्ण तापोल्याचा एरिया, यालाच तापोला म्हटलं जातं. सकाळचा चहा आणि बिस्किट आम्हाला रूममध्येच आम्ही मागवलं. तर ही तुम्ही बघू शकता, ही रूम आहे. यात 2 बेड्स आहेत. आणि चहा घेतल्यानंतर आम्ही ब्रेकफास्टसाठी खाली आलोत. ब्रेकफास्टमध्ये आम्हाला पोहे दिले होते, त्याचबरोबर मिसळसुद्धा आम्हाला त्यांनी दिलेली होती. अतिशय सुंदर आणि चविष्ट असा नाश्ता हा होता. याच्या जोडीला तुम्ही उपमा किंवा ऑमलेट पाव असा सुद्धा नाश्ता मागवू शकतात. नाश्त्याचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व चिल्लर मंडळी आणि आम्ही देखील स्विमिंगचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उतरलो. रूमच्या खिडकीतून अशा प्रकारे व्ह्यू दिसतो. हे साईडला गार्डन आहे आणि त्याचबरोबर बॅकवॉटरचा व्ह्यूसुद्धा तुम्हाला रूममधनं दिसतो. दुपारच्या जेवणात झकासपैकी आम्हाला सुक्का चिकन, ग्रेव्ही चिकन, चपाती, राईस, पापड अशा प्रकारे आणि सलाड हे असं अनलिमिटेड जेवण आम्हाला त्यांनी सर्व केलं. आणि अतिशय चविष्ट आणि सुंदर असं जेवण आहे. ऑलरेडी मी इथं येऊन गेल्यामुळे मला माहितीच आहे, पण खूप सुंदर असं जेवण त्यांनी दिलं. दुपारच्या जेवणानंतर मुलांची मस्ती आणि आराम झाला आमचा. त्यानंतर संध्याकाळचा पण चहा आम्ही रूममध्येच घेतला. संध्याकाळचा चहा घेतल्यानंतर विशेष म्हणजे इथे तुम्हाला जो सनसेट आहे, अतिशय सुंदर असा सनसेट तुम्हाला बघायला मिळतो. आता बघा 4, 4:30, 5चा हा वेळ असेल आणि हा सूर्य आता अस्त होत आहे. तर हळूहळू इथे तुम्हाला आकाशाच्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळतील. वैविध्यपूर्ण रंग तुम्हाला आकाशात इथे पाहायला मिळतील. हे काही फोटोज आहेत. आणि आता तुम्ही बघा, अजून थोड्या वेळाने म्हणजे 6-6:30च्या सुमारास आकाशात क्षितिजावर अशा प्रकारे गुलाबी आणि केशरी अशी रंगाची छटा तुम्हाला पाहायला मिळते. सूर्य मावळल्यावर जिकडे तिकडे गडद असा काळोख पसरला आहे. पण काही काही ठिकाणी तुम्हाला बाकीचे जे रिसॉर्ट्स आहेत त्याचं लाईटिंग वगैरे तुम्हाला इथून बघायला मिळतील. एवढं असून सुद्धा रोषणाई जी आहे आतमध्ये, ती रात्रीच्या वेळी खूपच मनमोहक अशी रोषणाई आहे. तुम्ही बघू शकतात डायनिंगचा जो स्पेस आहे तिथले लाईट जे आहेत एकदम छान डीम असे लाईट जेवणाचा मूड बनवतात. त्याचप्रकारे इथे काही गेम, इनडोअर गेम ॲक्टिव्हिटीसुद्धा करण्यासाठी इथे विविध असे, जसं चेसबोर्ड आहे, लुडो आहे, कॅरम बोर्ड आहे, TT आहे, बॅटबॉलसुद्धा इथे अवेलेबल आहे. ही जी रूम आहे हे इनडोअर गेम खेळण्यासाठीची रूम आहेत. जोडीला तुम्हाला स्पीकरसुद्धा आहे. म्युझिक सिस्टम लावायची असेल तुम्ही स्पीकर्स वाजवू शकतात. आमच्या मुलांनीसुद्धा इथे लुडो, TT आणि कॅरम बोर्डचा खेळाचा आनंद लुटला. ते खेळत असताना आम्ही ऑलरेडी त्यांना जेवणाची ऑर्डर दिलेली होती. आणि मीनवाईल बरोबर 8:15 वाजता आमचं रात्रीचं डिनर आलं. मटन ग्रेव्ही, गरमागरम चपाती आणि फिश फ्राय अशा प्रकारचं जेवण डिनर आम्हाला रात्री मिळालं होतं. आणि व्हेजमध्ये पनीर मसाला, बैंगन, भरवा बैंगन, डाळ भात अशा प्रकारे अतिशय सुंदर असं डिनर आम्हाला त्यांनी सर्व केलं. त्यानंतर आम्ही कॅम्प फायरचा सुद्धा आनंद घेतला. अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आमची निघण्याची वेळ झाली. त्यावेळी त्यांनी आम्हाला उपमा दिला नाश्त्याला. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी तुम्हाला इथे सर्व प्रकारची फॅसिलिटी मिळते. रेटसुद्धा अतिशय कमी आहेत. 1600 रुपये पर पर्सन नॉन AC रूमसाठी आणि 1800 रुपये पर पर्सन AC रूमसाठी ते आकारतात, ज्यामध्ये तुम्हाला 2 मील, 1 ब्रेकफास्ट आणि 1 हाय टी दिले जातं. तर माझी सगळ्यांना आवर्जून विनंती आहे मित्रांनो, जरूर एकदा चौधरी रिसॉर्टला तुम्ही व्हिजिट द्या. नमस्कार.